नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांसाठी शुभ प्रभात. मी आहे प्राध्यापक गणपत उगडे. टिक्कर मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. चला तर मित्रांनो, आपण तलाठी भरती 2025 अर्थातच मुद्रांक असेल, टीईटी असेल, नगर परिषद, MIDC, DMER त्याचबरोबर इतर तत्सम ज्या सरळ सेवे अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या ज्या परीक्षा आहेत, त्या परीक्षेला मराठी व्याकरण हा निर्णायक विषय आहे. आणि म्हणून आतापर्यंत आपण या ठिकाणी 8 व्हिडिओ बनवलेले आहेत. मग याचा विचार करत असताना ही जी काही अतिसंभाव्य प्रश्नमालिका वगैरे आहे, या प्रश्नमालिकेचा विचार करत असताना आजचा आपला TCS पॅटर्न नुसार 9वा भाग चालू आहे, मराठी व्याकरण अतिसंभाव्य प्रश्न. पण आजचे जे काही प्रश्न आहे, आतापर्यंत आपण मिक्सिंग म्हणजेच ज्याप्रमाणे परीक्षेला प्रश्न विचारले जातात त्या पॅटर्न नुसार आपण प्रश्न प्रकार पाहिलेले आहेत. इथं मात्र आज आपण मराठीतील प्रयोग हा जो काही घटक वगैरे आहे, या घटकावरती 100% परीक्षेला प्रश्न विचारले जातात आणि आपण आज प्रयोगाच्या संदर्भात प्रयोगावरती जे जे प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नांची आपण चर्चा करणार आहोत. आता ही चर्चा करत असताना सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला प्रयोग म्हणजे काय हे माहीत असणं गरजेचं आहे. आपण काय आहे काय माहीत पाहिजे तुम्हाला? मराठी भाषेतील प्रयोग. आता प्रयोगाच्या संदर्भात विचार करत असताना इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की वाक्यामध्ये कर्त्याची व कर्माची लिंग वचन पुरुषानुसार क्रियापदाशी जी ठेवण असते त्या ठेवणीला प्रयोग असे म्हणतात. म्हणजेच कर्ता कर्म व क्रियापद यांचा लिंग वचन पुरुषानुसार एकमेकाशी परस्पर संबंध असतो. कधी कर्त्यानुसार क्रियापद बदलतं, कधी कर्मानुसार क्रियापद बदलतं, तर कधी दोघांनुसारही क्रियापद बदलत नाही. आणि म्हणून वाक्यामध्ये कर्त्याची व कर्माची लिंग वचन पुरुषानुसार क्रियापदाशी जी ठेवण असते त्या ठेवणीला प्रयोग असे म्हणतात. कर्त्यानुसार क्रियापद बदलत असेल कर्तरी प्रयोग, कर्मानुसार क्रियापद बदलत असेल कर्मणी प्रयोग आणि दोघांनुसारही बदलत नसेल तर त्याला भावे प्रयोग म्हणतात. बरोबर आहे ना? आणि म्हणून या प्रयोगावर आधारित जे काही प्रश्न वगैरे आहे त्या प्रश्नांची आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. चला तर या ठिकाणी आपण पहिला प्रश्न पाहतोय. प्रश्न काय आहे पहा. मुलाने आंबा खाल्ला. आता सगळ्यात पहिली गोष्ट की या ठिकाणी तुम्हाला कर्ता आणि कर्म ओळखता येणं गरजेचं आहे. कारण का तर ज्यावेळेस आपण क्रियापद पाहतो, क्रियापदातील मूळ धातूला नारा, नारी, नारे, नाऱ्याने प्रश्न विचारला असता वाक्यातील कर्ता भेटतो. कर्म कसं भेटतं की क्रियापदातील मूळ धातूला लेला, लिली, लेले, लेल्याने प्रश्न विचारला असता वाक्यातील कर्म भेटतं. बरोबर आहे ना? पाहूया काय घडतंय ते. या ठिकाणी पहा, मुलाने आंबा खाल्ला. पहा बरं का काय केलं. मुलाने मुलाने आंबा आंबा खाल्ला. अशा पद्धतीचा हा प्रश्न विचारलेला आहे. आंबा खाल्ला. बरोबर आहे ना? मग आता आपल्याला काय करायचंय? प्रयोग ओळखायचा आहे. पण प्रयोग ओळखत असताना तुम्हाला इथं लक्षात घ्यायचंय, सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही कुठं जायचंय? क्रियापदाकडे. खाल्ला. मूळ धातू काय आहे रे? खा. आता खाणारा कोण? उत्तर येतं मुलगा. मुलगा हा वाक्यातला कर्ता झाला. खाल्लेला काय आहे? आंबा. आंबा हे वाक्यातलं कर्म झालं. कर्त्याची आणि कर्माची क्रिया कुणी पूर्ण केली रे? क्रियापदाने पूर्ण केली. कोणी पूर्ण केली? क्रियापदाने. मग आता या ठिकाणी पहा, मी तुम्हाला सांगितलंय काय की वाक्यामध्ये कर्मानुसार क्रियापद बदलत असेल तर कर्मणी प्रयोग. मुलाने आंबा खाल्ला. दुसरं वाक्य पहा, मुलाने चिंच चिंच खाल्ली. मुलाने चिंच खाल्ली. आणि मुलाने मुलाने शेंगा किंवा पेरू खाल्ले. शेंगा खाल्ल्या. आता पहा बरं का, इथं लक्षात घ्या की क्रियापदाचा जर विचार वगैरे केला तर खाल्ला, खाल्ली, खाल्ले हे क्रियापदे. आंबा असेल तर खाल्ला, चिंच असेल तर खाल्ली आणि शेंगा असेल तर खाल्ल्या. असं कधी घडतंय का? मुलाने आंबा खाल्ली आणि मुलाने चिंच खाल्ला असं घडत नाही. आणि म्हणून इथं तुम्हाला लक्षात येतं की वाक्यामध्ये कर्माच्या लिंगवचन पुरुषानुसार काय झालेलं आहे?
क्रियापद बदललेलं आहे. मग वाक्यामध्ये कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार जर क्रियापद बदलत असेल तर तो जो प्रयोग आहे त्या प्रयोगाला कोणता प्रयोग म्हणायचं? मग कर्मणी. म्हणजे या प्रश्नाचं जे उत्तर वगैरे आहे ते कोणतं आहे रे? कर्मणी प्रयोग हे आहे. लक्षात घ्या बरं का. इकडे पहा, इकडे मुलाने आंबा खाल्ला, मुलाने चिंच खाल्ली, मुलाने पेरू खाल्ले. आंबा असेल तर खाल्ला, चिंच असेल तर खाल्ली आणि शेंगा असेल तर खाल्ल्या. आईने शिरा बनवला, आईने कढी बनवली, आईने पोहे बनवले. वाक्यामध्ये कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार क्रियापद बदलत असेल तर तो जो प्रयोग आहे त्या प्रयोगाला कर्मणी प्रयोग असे म्हणतात. म्हणजेच मुलाने आंबा खाल्ला या वाक्याचा प्रयोग आहे कोणता रे? कर्मणी प्रयोग. कोणता प्रयोग आहे? कर्मणी. कारण का? तर कर्म हे प्रथमा विभक्तीत आहे आणि क्रियापदे शक्यतो भूतकाळी आहे. भूतकाळी आहे, लाली लेलोची भाषा आहे आणि इथं कर्त्याला ने प्रत्यय आहे. ज्या वेळेस कर्त्याला तृतीयेचा ने प्रत्यय असतो आणि कर्म हे प्रथमा विभक्तीत असतं आणि क्रियापदे भूतकाळात असतं त्यावेळेस 100% हा कर्मणीच प्रयोग आहे. ही बाकीची उत्तरं कशी आहेत रे? चूक आहे. आलंय लक्षात तुमच्या? ओके, चलायचं पुढे. पुढे जाऊया. चला पुढे जाऊया. दुसरा प्रश्न काय विचारला पहा. दुसरा प्रश्न आहे पोपट पेरू खातो. वाक्याचा प्रयोग ओळखा. आज प्रयोगावरती आधारितच सर्व प्रश्न आहे. हे पहा. पोपट पोपट पेरू खातो. पेरू खातो. पहा बरं का, पोपट पेरू खातो. मी तुम्हाला सांगितलंय की सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला क्रियापदाकडे जायचं. प्रयोग तर आपण पाहणार आहे. काही जण कर्मणी म्हणतील, कर्तरी म्हणतील, भावे म्हणतील, पण नेमका प्रयोग कसा हे ओळखण्यासाठी तुम्हाला मुद्दामून इथं सांगतोय की पहिल्यांदा क्रियापदाकडे जायचं. आता क्रियापदाकडे गेल्यानंतर क्रियापद काय आहे रे? खातो. मूळ धातू काय आहे? खा. आता खाणारा कोण? उत्तर येतं पोपट. पोपट कोण झाला वाक्यातला? कर्ता. आणि खाल्लेला काय आहे रे? पेरू. आता पोपट पेरू खातो. खाणारा पोपट आणि खाल्लेला काय आहे? पेरू. बरोबर आहे ना? आता पेरू काय झालं? कर्म झालं. बरोबर आहे ना? कर्त्याची आणि कर्माची क्रिया कोणी पूर्ण केली रे? क्रियापदाने पूर्ण केली. क्रियापद. आता पहा बरं का, पोपट पेरू खातो. पहा, चिमणी चिमणी पेरू खाते. चिमणी पेरू खाते. आणि पक्षी पक्षी पेरू खातात. खातात. आता इकडे पहा बरं का, इथं तुम्ही जर लक्षात घेतलं तर लक्षात घेत असताना इथं पहा, इथं आहे लिंग. लिंगानंतर हे काय आहे? वचन. वचनानंतर हा काय आहे रे? पुरुष आहे. मग पोपट असेल तर खातो, चिमणी असेल तर खाते आणि पेरू असेल तर खातात. याचा अर्थ असा की वाक्यामध्ये या ठिकाणी हा कर्ता वगैरे आहे. कर्त्याच्या लिंगवचन पुरुषानुसार क्रियापद बदलतं. म्हणून हा जो प्रयोग आहे या प्रयोगाला कर्तरी प्रयोग म्हणतात. पोपट पुल्लिंग, चिमणी स्त्रीलिंग, पक्षी नपुसकलिंग. तो पोपट, ती चिमणी, ते पक्षी. वचन एक वचन, एक वचन, अनेक वचन. पुरुष तो पोपट, ती चिमणी, ते पक्षी तृतीय पुरुष आहे. मग कसं लक्षात आलं? वाक्यामध्ये कर्त्याच्या लिंगवचन पुरुषानुसार क्रियापद बदलत असेल तर तो जो प्रयोग आहे त्या प्रयोगाला कर्तरी प्रयोग असे म्हणतात. आणि म्हणून याचं जे उत्तर वगैरे आहे ते उत्तर आहे कर्तरी प्रयोग. आता कर्तरी प्रयोग ओळखण्याच्या खुणा काय आहेत रे? तर कर्तरी प्रयोग ओळखण्याचे खुणा आहेत की कर्ता हा 100% गॅरंटेड, 100% प्रथमा विभक्तीत असतो आणि क्रियापद हे शक्यतो वर्तमान काळी असतं. वर्तमान काळी म्हणजे कोणती भाषा? तर मुलगा असेल तर येतो, जातो, बसतो, उठतो, खातो, पितो. मुलगी येते, हसते, बसते, उठते, रडते, जाते. पाहुणे येतात, पितात, जेवतात, झोपतात, निघून जातात. भांडे कोंडे धुवायला आम्हाला लावतात. म्हणजे अशी जर तची भाषा येत असेल तर 100% तो कोणता काळ असतो रे? म्हणजे तो जो काही प्रयोग आहे त्या प्रयोगाला कर्तरी प्रयोग म्हणतात. चला, आलं लक्षात? मगाशी कोणता होता रे? कर्मणी. कर्मानुसार क्रियापद बदलत होतं. आता कोणानुसार बदलतंय?
कर्त्यानुसार बदलतंय. पाहूया पुढे काय घडतंय ते. पुढे आहे पहा, रामाकडून रावण मारला गेला. काय? रामाकडून रावण मारला गेला. पहा, रामाकडून रावण मारला गेला. रामाकडून रावण मारला गेला. वाक्याचं काय करायचंय? गेला या वाक्याचे भावे प्रयोगात रूपांतर कसे होईल? भावे प्रयोगात रूपांतर कसे होईल? रावण मेला, रावण मेला, रामाने रावणास मारले, रावण राम लढले. याचा अर्थ हे तर चुकीचे, हे पण चुकीचे, हे मात्र बरोबर आहे. कारण का? तर मारणारा कोण? उत्तर येतं राम. राम कोण झाला? कर्ता. मारलेला काय आहे? रावण. रावण काय झालं? कर्म. कर्त्याच्या आणि कर्माची क्रिया कोणी पूर्ण केली रे? क्रियापदाने. हे नवीन कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे, पण याला भावेमध्ये रूपांतर करायचंय. तर रामाने रावणास मारले. ठेवा लक्षात. पहा, रामाने रावणास मारले. मारले. आता मूळ धातू मार. मारणारा कोण आहे? राम. राम झाला कर्ता. मारलेला कोण आहे रे? रावण. रावण काय झालं? कर्म. कर्त्याच्या आणि कर्माची क्रिया कोणी पूर्ण केली रे? क्रियापदाने पूर्ण केली. मग आता इथं पहा, मगाशी कर्तरीमध्ये कर्त्याला प्रत्यय नव्हता बरं का, कर्मणीमध्ये कर्माला प्रत्यय नव्हता. भावेमध्ये मात्र दोघांनाही प्रत्यय आहे. रामाला इथं ने प्रत्यय लागला, इथं स प्रत्यय लागला. ज्यावेळेस वाक्यामध्ये कर्त्यालाही प्रत्यय असतो आणि कर्मालाही प्रत्यय असतो, क्रियापदे तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी यकारांत असते. कसं असतं रे? यकारांत. यकारांत का मतलब क्या होता है? मारले, पकडले, बडवले, सुनावले, मळमळते, वळवळते, हळहळते, उजाडले, सांजावले, अशा प्रकारची क्रियापदे असतात. म्हणून त्या प्रयोगाला भावे प्रयोग म्हणतात. परत एकदा पहा, वाक्यामध्ये कर्त्याच्या व कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार क्रियापद बदलत नसून ते आहे तसे स्वतंत्र राहते. त्या प्रयोगाला भावे प्रयोग म्हणतात. भावे प्रयोग ओळखण्याची खूण वाक्यामध्ये कर्त्यालाही प्रत्यय असतो आणि कर्मालाही प्रत्यय असतो. ज्या वेळेस वाक्यामध्ये कर्त्यालाही प्रत्यय असतो आणि कर्मालाही प्रत्यय असतो, त्यावेळेस तो कोणता प्रयोग समजायचा रे? भावे. ओके, चलो आगे बढ़ेंगे. पहा आता पुढचा प्रश्न काय आहे ते. तर पुढचा प्रश्न आहे, तिने गाणे म्हटले या वाक्यातील प्रयोग ओळखा. तिने गाणे म्हटले. तिने गाणे म्हटले. म्हटले. आता तिने गाणे म्हटले म्हटल्यानंतर म्हणणारी कोण रे? ती. ती कोण झाली? कर्ता. आता म्हटलेले काय आहे? गाणे. गाणे काय झालं रे? कर्म. कर्त्याची आणि कर्माची क्रिया कोणी पूर्ण केली? क्रियापदाने. आता तिने गाणे म्हटले. आता तिने गाणे म्हटले कोणता प्रयोग येईल? समृद्धी सांग बरं, काय वाटतं तुला? पाहूया कोणाचं उत्तर बरोबर आहे ते. तिने गाणे म्हटले. चला पाहूया बरोबर आहे की चुकीचं आहे. आता तिने गाणे म्हणणारी ती, म्हटलेले गाणे. गाणे हे प्रथमा विभक्तीत आहे. तिने गाणे म्हटले. तिने कविता म्हटली. काय पहा बर का, तिने गाणे म्हटले, तिने कविता म्हटली. म्हटली. आणि तिने श्लोक म्हटले. काय होईल रे? तिने श्लोक. श्लोक का मतलब होता है मनाचे श्लोक. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंतानंता, रघुनायका मागणे हे जाता, जय जय रघुवीर समर्थ. बसा जेवायला. बरोबर आहे ना? याचा अर्थ श्लोक म्हटले. म्हटले. पहा, या ठिकाणी कविता असेल तर म्हटली, श्लोक असेल तर म्हटले. म्हणजेच वाक्यामध्ये कर्माच्या लिंगवचन पुरुषानुसार क्रियापद बदलत असेल तर त्या प्रयोगाला कर्मणी प्रयोग म्हणतात. ओके, मग कोणता प्रयोग झाला रे हा? कर्मणी.
बरोबर आहे का समृद्धी तुझं उत्तर? नाही ना. ओके, हे उत्तर बरोबर आहे कर्मणी. बाकीची उत्तर कशी आहेत रे? चूक आहेत. ओके, चला पुढे जाऊया आपण. पुढे जात असताना पहा, रामाने रावणाला मारले. किती सोपं आहे ना. फक्त ट्रिक्स लक्षात यायला पाहिजे. कर्त्याला प्रत्यय नसला कर्तरी, कर्माला प्रत्यय नसला कर्मणी, आणि दोघांनाही प्रत्यय असला भावे. ओके, मग कौन बनेगा करोडपती? चलो जल्दी जल्दी बताओ. रामाने रावणास मारले. रामाने रावणास मारले. आता या ठिकाणी पहा, तुमचा हा टॉपिक एकदम फिक्स पक्का होऊन जातोय बरं का मित्रांनो. पुन्हा एकदा सांगतो, तुमचं जेवढं वय आहे ना त्याच्या तिप्पट 32 वर्षाचा माझा अनुभव आहे. गेल्या 32 वर्षापासून मराठी व्याकरण मी शिकवत असतो. मग MPSC असेल, UPSC असेल, संयुक्त गट ब, PSI, STI, ASO असेल, पोलीस भरती असेल, तलाठी असेल, सगळ्या परीक्षेला मी शिकवत असतो. अगदी पुणे, मुंबई, नाशिक असेल, इतरत्र असेल, ऑनलाईन ऑफलाईन. आणि म्हणून ज्या वेळेस तुम्ही बॅचमध्ये रिअल ऍडमिशन वगैरे घ्याल त्यावेळेस इथंभूत अगदी 100% गॅरंटेड तुम्ही पैकीच्या पैकी गुण मिळू शकता. खरंच. चला आता पाहूया, रामाने रावणास मारले. मूळ धातू आहे मार, मारणारा राम, राम झाला कर्ता, मारलेला रावण, रावण झालं कर्म, कर्त्याची आणि कर्माची क्रिया पूर्ण केली क्रियापदाने. मग इथं कर्त्यालाही प्रत्यय आहे आणि कर्मालाही प्रत्यय आहे. क्रियापद मात्र यकारांत आहे. यकारांत म्हणजे कसं? तृतीय पुरुषी, तृतीय पुरुषी नपुसक लिंगी, नपुसक लिंगी, तृतीय पुरुषी नपुसक लिंगी. कसं आहे रे ते? यकारांत असते. एकारांत. मारले, पकडले, बडवले, सुनावले. म्हणून हा जो प्रयोग वगैरे आहे, या प्रयोगाचा विचार करत असताना हा आहे भावे प्रयोग. ही बाकीची उत्तरं कशी आहेत रे? चूक आहे. प्रयोग शिकवताना मी तुम्हाला सांगेल, कर्तरी कशाला म्हणतात, कर्मणी कशाला म्हणतात, भावे कशाला म्हणतात. वाक्य वाचलं ना, फक्त वाक्य, क्रियापद पाहिलं आणि कर्ता आणि कर्म लक्षात आलं, लगेच तुम्ही कर्तरी आहे, कर्मणी आहे की भावे आहे, अगदी चुटकी सरशी तुम्ही उत्तर सोडू शकता. पण त्यासाठी तुम्हाला बेसिक ज्या काही संकल्पना आहे त्या बेसिक संकल्पना माहीत असणं गरजेचं आहे. आतापर्यंत आपण मिक्सिंग प्रश्न घेत होतो, म्हणजे सर्वच घटकांवर आधारित. पण कधी कधी जे जे महत्वाचे टॉपिक आहे त्या टॉपिकवर आधारित आपण असेही फक्त टॉपिकवर आधारित देखील प्रश्न आपण घेऊ शकतो. संजय शाळेत आला नाही. वाक्याचा प्रयोग ओळखा. संजय शाळेत आला नाही. आता संजय शाळेत आला नाही, न येणारा कोण रे? संजय. आता हे पहा, संजय, ए संजय, संजय शाळेत आला नाही, आला नाही. न येणारा कोण आहे? संजय. संजय कोण झाला रे? कर्ता. हा, न येणारा संजय आणि या ठिकाणी हा कर्ता झाला. परंतु या वाक्यामध्ये कर्म नाही, पण संजय हा प्रथमा विभक्तीत आहे. बरोबर आहे ना. संजय शाळेत आला नाही, समृद्धी शाळेत आली नाही, आला नाही तर लगेच आली नाही, आणि मुले शाळेत आले नाही. याचा अर्थ असा की या ठिकाणी संजय हा कर्ता आहे, कर्त्यानुसार क्रियापद बदलतं, आणि म्हणून या ठिकाणी हा जो प्रयोग आहे या प्रयोगाला काय म्हणायचं? सकर्मक कर्तरी का आकर्मक कर्तरी? आकर्मक कर्तरी. येणारा संजय आणि आलेला नाही नसणारा देखील संजय, न येणारा संजय आणि न आलेला देखील संजय. कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्याशीच लय पावते, ती तिथून पुढे जात नाही, म्हणून हे या ठिकाणी आकर्मक. आकर्मक याचा अर्थ कोणत्या शाळेत आहे असं नाही. पहा इथे नीट पहा, संजय शाळेत आला नाही, न येणारा कोण? संजय, आणि न आलेला देखील कोण? संजय, आणि म्हणून हे वाक्य आकर्मक कर्तरीचं आहे. आकर्मक कर्तरी उत्तर बरोबर आहे. लक्षात येतं ना. चला पुढे जाऊया. पुढे जात असताना पहा काय घडतंय ते. पाखरे घरट्यात परतली. वाक्याचा प्रयोग ओळखा. पाखरे घरट्यात परतली. आता परतली म्हटल्यानंतर इथं पहा, पाखरे घरट्यात
परतली, परतली. आता पाखरे घरट्यात परतली म्हटल्यानंतर इथं तुम्हाला लक्षात घ्यायचंय परतली, मूळ धातू परत, परतणारी पाखरे, पाखरे कोण झाला, कर्ता, आणि परतलेली देखील पाखरे. या वाक्यामध्ये हेही उदाहरण कोणाचं आहे रे, सकर्मक कर्तरीचंच आहे. कोणाचं उदाहरण आहे, अकर्मक कर्तरी, सॉरी, कोणाचं उदाहरण आहे, अकर्मक कर्तरी. या वाक्यामध्ये परतणारी पाखरे आणि परतलेली देखील पाखरे, परतलेली पाखरे. कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्याशीच लय पावते, ती तिथून पुढे जात नाही, आणि म्हणून हा जो प्रयोग आहे या प्रयोगाला आकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात. चलो पुढे जाऊया आपण. कर्तरी प्रयोगाचे वाक्य निवडा. सुरेशने मासा पकडला, आशा गाणे म्हणते, पावसाला सुरुवात झाली, भारताने चषक जिंकला, भारताने चषक जिंकला, आशा गाणे म्हणते. हे कसं कसं झालं रे, आशा ए निराशा, आशा गाणे म्हणते, गाणे म्हणते, बाबर का, आशा गाणे म्हणते. आणि इथं जर म्हटलं गणेश गाणे म्हणतो, आणि मुली गाणे म्हणतात, मुली गाणे म्हणतात, गाणे म्हणतात. मग पहा, म्हणणारा कोण, आशा, हा कोण झाला वाक्यातला रे, कोण झाला वाक्यातला, आशा हा वाक्यातला कर्ता झाला, गणेश हा कर्ता झाला, मुली हा कर्ता झाला. आणि मग या ठिकाणी आशा असेल तर म्हणते, गणेश असेल तर म्हणतो, आणि मुली असेल तर म्हणतात. म्हणजे वाक्यामध्ये या ठिकाणी कर्त्यानुसार काय झालेले, क्रियापद बदललेलं आहे, आणि म्हणून इथं आशा गाणे म्हणते हे उत्तर अगदी बरोबर आहे. कर्तरी प्रयोगाचं हे उदाहरण आहे. ही बाकीची उत्तरं कशी आहेत, मग चूक आहे. प्रत्येक गोष्टी पाठीमागचं कारण समजून घ्या. भावे प्रयोगाचे वाक्य निवडा. विनोदने मासा पकडला, अविनाश झाडावर चढतो, ओंकारने गाईड फाडला, मुंगीने साखरेस खाल्ले. खाणारी कोण, मुंगी, खाल्लेली कोण, साखर. इथं ने प्रत्यय कर्त्याला आणि कर्माला, आणि म्हणून इथं उत्तर आहे तुमचं कोण रे, भावे प्रयोगाचं वाक्य. पुढे चला. सासऱ्यांनी मनसोक्त हसावे. अरे, सासऱ्यांनी, व्हॉट इज मिनिंग बाय सासरा, हे एक गलत है बर का. काय रे, साऱ्यांनी मनसोक्त हसावे, साऱ्यांनी, साऱ्यांनी मनसोक्त हसावे, सासऱ्यांनी मनसोक्त हसावे असं म्हटलं तरी चालेल, काही फरक पडत नाही, बरोबर आहे ना. प्रिंट मिस्टेक असते, कधी कधी होतं असं. साऱ्यांनी मनसोक्त हसावे, हसणारे सारे, हसलेले सारे, सारे सारे गारे. भावे प्रयोग, हसावे, दिसावे. काय, मुलांनी नेहमी डोळ्यासमोर, आई वडिलांच्या डोळ्यासमोर असावे. लक्षात येते ना. साऱ्यांनी मनसोक्त हसावे, हसणारे सारे, म्हणजे हा भाव कर्तुक आहे. नेमके कोण हे माहित नाही. ओके. ती वेगाने धावते, या वाक्यातील प्रयोग ओळखा. अय, ती वेगाने धावते, पीटी उषा सारखी, ती वेगाने धावते. आता धावते म्हटल्यानंतर धावणारी कोण रे, ती, तो वेगाने धावतो, तो वेगाने धावतो, धावणारा तो, आणि ते वेगाने धावतात, धावतात, धावतात. मग आता लक्षात घ्या. लक्षात घेत असताना इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की धावणारा तो कर्ता झाला. मग हे वाक्यामध्ये काय आहे रे, कर्ते आहेत, आणि हे काय आहेत वाक्यातले, क्रियापद आहे. वाक्यामध्ये क्रियापद हे कर्त्यानुसार बदललेलं आहे, म्हणून हा प्रयोग आहे कर्तरी. कोणता आहे रे, कर्तरी प्रयोग. ओके, चलायचं पुढे. पहा, एकदम सोपं असतं, फक्त तुमचे लक्ष असणं गरजेचं आहे. चला पुढे जाऊया.
तानाजीने होटावरून जीभ फिरवली. तानाजीने होटावरून जीभ फिरवली. प्रयोग ओळखा. फिरवणारा कोण? तानाजी. फिरवलेली काय आहे रे? जीभ. तानाजी कोण झाला? कर्ता. आणि फिरवलेली काय आहे? जीभ. जीभ काय झालं? कर्म. आणि फिरवली हे काय झालं? क्रियापद. मग वाक्यामध्ये तानाजीला प्रत्यय आहे पण जिभेला प्रत्यय नाही. जीभ ही प्रथमा विभक्तीत आहे आणि म्हणून कोण बनेगा करोडपती? चलो बोलिये. तर हे आहे काय की फिरवली. तानाजीने होटावरून जीभ फिरवली. अजून हात फिरवला. पहा हे कोणत्या प्रयोगाचं वाक्य आहे रे? कर्मणी प्रयोग. तानाजीने होटावरून जीभ फिरवली. होटावरून हात फिरवला. लगेच बदलतं कारण जीभ ही प्रथमा विभक्तीत आहे. फिरवणारा तानाजी पण फिरवलेली जीभ. ओके, चला पुढे जाऊया. राम आंबा खातो हे वाक्य. राम आता पहिल्यापासूनच आंबा खातोय का रे? अगदी 5वी पासून रामाशिवाय दुसरं कोणी आंबाच खात नाही. दुसरं काय? रामालाच आंबा देतात नेहमी. राम आंबा खातो हे वाक्य कशाचं आहे रे? कर्तरी प्रयोगाचं. राम आंबा खातो, सीता आंबा खाते. खाणारा राम, खाल्लेला मँगो. हा कर्ता झाला. हे काय झालं? कर्म झालं. आणि हे काय झालं? क्रियापद झालं. खातो, खाते आणि खातात. राम आंबा खातो, समृद्धी आंबा खाते, फुले आंबा खातात. लक्षात येत आहे ना? म्हणजे कोणता प्रयोग झाला रे हा? कर्तरी. पुढे चला. रामूने आंबा दिला. देणारा रामू, दिलेला आंबा. आंबा. आंबा हे प्रथमा विभक्तीत आहे. लय सोपं असतं बरं का. हे सिंपल क्वेश्चन आहेत. हा कर्ता झाला. तर हे देखील कशाचं वाक्य आहे रे? कर्मणीचंच वाक्य आहे. पण मला येतंय पण तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. कारण परीक्षा तुम्हाला द्यायची आहे. मी चित्र पाहतो. वाक्याचा प्रयोग ओळखा. पाहणारा मी. मित्रांनो, इथं लक्षात घ्या. नेहमी क्रियापदाकडे जायचं. मी चित्र पाहतो. आता मी चित्र पाहतो, पाहणारा मी हा कोण झाला रे? कर्ता. पाहिलेलं काय आहे? चित्र. चित्र काय झालं? कर्म. कर्माची आणि कर्त्याची क्रिया कोणी पूर्ण केली? क्रियापदाने. मी चित्र पाहतो, ती चित्र पाहते. ती चित्र पाहते. आणि मुले चित्र पाहतात. पाहतो, पाहते, पाहतात. वाक्यामध्ये कर्त्यानुसार क्रियापद बदललेला आहे. म्हणून हा जो प्रयोग आहे या प्रयोगाला काय म्हणायचंय रे? काय म्हणायचंय तुम्हाला? कर्तरी प्रयोग. म्हणजे इथं तुमच्या लक्षात येतंय की कर्त्यानुसार क्रियापद बदललेलं आहे. कोणानुसार बदललेलं आहे? कर्त्यानुसार. ठीक आहे. माणूस आशेवर जगत असतो. माणूस आशेवर जगत असतो. आता माणूस आशेवर जगत असतो. जगणारा माणूस आणि जगलेला देखील माणूस. काय आहे रे हे? आकर्मक कर्तरी. आशेवर माणूस जगतो. बाई आशेवर जगते. बाबा आशेवर जगतो. आणि मुले आशेवर जगतात की मला खाकी वर्दी भेटणार आहे. मी तलाठी होणार आहे. जगणारा तो माणूस व जगलेला देखील माणूस. ठीक आहे. चला पुढे जाऊया आपण. लोकांनी त्याला डोक्यावर घेतले. घेणारे कोण? लोक. लोक कोण झाला रे? कर्ता. लोकांनी घेतलेलं त्याला, घेतलेला तो, डोक्यावर घेतले. आता घेतले म्हटल्यानंतर हा कोणता प्रयोग झाला? कोणता प्रयोग झाला रे?
लोकांनी त्याला डोक्यावर घेतले. घेणारे लोक, घेतलेला, डोक्यावर घेतलेला तो. आणि म्हणून हे वाक्य आहे कोणतं रे? भावे प्रयोगाचं. पण भावेमध्ये कोणतं आहे? सकर्मक भावे. आणि ही उत्तर चुकीची आहेत. कारण घेतले म्हटल्यानंतर हे यकारांत क्रियापद आहे. कोणतं क्रियापद आहे? यकारांत. झालं का पुढे? समजलं इथं? ओके, चला पुढे जाऊया. पुढे जात असताना पहा, गोपाळ घरी आला नाही. येणारा कोण रे? गोपाळ. आणि आलेला कोण? न येणारा देखील कोण आहे? गोपाळ. पहा, गोपाळ घरी आला नाही. न येणारा गोपाळ आणि न आलेला देखील कोण आहे? गोपाळच आहे. बरोबर आहे ना? मग आता लक्षात ठेवा, या ठिकाणी गोपाळ घरी आला नाही. न येणारा गोपाळ, न आलेला गोपाळ. गोपाळ घरी आला नाही. ताई घरी आली नाही. ओके, मग हे कोणतं आहे रे? तर आकर्मक कर्तरी. न येणारा गोपाळ, न आलेला देखील गोपाळ. घर हे कर्म नाही. कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्याशीच लय पावते, ती तिथून पुढे जात नाही. खालीलपैकी भावे प्रयोगाचे वाक्य ओळखा. चला पहा, कोण बनेगा करोडपती? भावे प्रयोगाचे वाक्य ओळखा. अनिल पुस्तक वाचतो. मी उद्या जाणार नाही. आईने मुलाला जीव घातले. सविताने तिची अंगठी हरवली. काय होईल? कितवं वाक्य आहे रे? ज्या वेळेस वाक्यामध्ये कर्त्याला आणि कर्माला दोघांनाही प्रत्यय असतो, त्यावेळेस ते भावे प्रयोगाचं वाक्य असतं. आईने मुलात जीव घातले. आईने मुलास जीव घातले. आईने मुलात जीव घातले. आता जीव घालणारी कोण? अरे जीव घालणारी कोण? आई. आई कोण झाला? कर्ता. जीव घातलेलं कोण? मूल. मूल काय झालं? कर्म. कर्त्याची आणि कर्माची क्रिया कोणी पूर्ण केली रे? क्रियापदाने. इथं कर्त्याला ने प्रत्यय आहे, कर्माला स प्रत्यय आहे आणि क्रियापद हे यकारांत आहे. कसं आहे? यकारांत. म्हणून हे कोणाचं वाक्य आहे? कोणत्या प्रयोगाचं? भावे प्रयोगाचं. ओके, ठीक आहे. चला तर मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपण मराठी व्याकरणातील प्रयोग या घटकावर आधारित जे काही विविध प्रश्न होते, त्या प्रश्नांचा आपण अभ्यास केला. पहा, ज्या वेळेस आपण बॅच परचेस कराल, त्या बॅच मध्ये तुम्हाला प्रयोग शिकवल्यानंतर तुमचं प्रयोगाचं एकही वाक्य चुकणार नाही. मी मगाशीच तुम्हाला सुरुवातीला सांगितलंय, तुमचं जेवढं वय आहे त्याच्या तिप्पट माझा 32 वर्षाचा अनुभव आहे. संपूर्ण मराठी व्याकरण तुम्हाला अतिशय साध्या सोप्या सरळ पद्धतीने सर्वसामान्य विद्यार्थ्याला समजेल या भाषेमध्ये सांगितलं जातं. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जरूर एक लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद. हॅपी थॉट्स. लवकरच आपली ही बॅच सुरू होत आहे आणि म्हणून आपण प्रतीक्षेत राहा. टिक्कर मराठी हे ॲप तुम्ही डाउनलोड करा. धन्यवाद. थँक्यू. हॅपी थॉट्स.